नमस्कार. आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे. आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिषी व्हायचं असो, त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत. यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध, दुसरा फलादेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे. हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते, आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतं. अधिक माहितीसाठी 99 22 33 49 22 या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. एक अभिप्राय घेऊया आणि मग पुढील व्याख्यान. वेदभूषण प्रतिष्ठानातर्फे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन भूषण पुरस्कार सोहळा व पदवीदान सोहळा निमित्त उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर तसेच आमचे आवडते गुरुवर्य ज्यांनी आमच्या ज्योतिष कला ही अवगत केली असे श्री हर्षद महाजन सर, मी निवृत्ती पवार, राहणार नाशिक रोड. माझ्या मनात अनेक दिवसापासून ज्योतिष शिकण्याची आवड होती. लहानपणापासून मी वडिलांसोबत नाशिक रोडच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस तिथे त्या मोडक गुरुजी आम्हाला मुहूर्त सुमुहूर्त काढून देत असत. तर ते ज्या पद्धतीत पंचांग बघून काढत होते तर त्याची मला एक विशेष ज्योतिषशास्त्राबद्दल आवड निर्माण झाली आणि हा कोर्स पुढे करूया असं मी निश्चित केलं. पण पुढे मला समज आल्यानंतर मी MPSC होऊन मंत्रालय सेवेमध्ये रुजू झालो आणि साधारण 5 वर्षापूर्वी 2019ला मी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या भरपूर वेळेचा मी उपयोग करून घेतला आणि सरांसोबत मी ज्योतिष शास्त्र शिकण्यासाठी नाशिकमध्ये पदार्पण केलं. सरांनी ज्या पद्धतीत आम्हाला शिकवलं, अत्यंत सोप्या, साध्या आणि सरळ भाषेमध्ये ज्योतिष शिकवलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जरी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला तर तुमच्या जीवनामध्ये येणारे अनेक समस्या तुम्ही त्याचं 90% निराकरण करू शकतात, उर्वरित सर करू शकतील. ज्योतिषशास्त्रात सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की जर ज्योतिष तुम्ही शिकला तर त्यामध्ये अनेक जे काही खचखळगे आहेत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. ज्योतिष हे जे आहे हा गमतीचा विषय नाही, हा विषय सखोल अभ्यास करून पुढे जाण्याचा विषय आहे आणि त्यात योग्य मार्गदर्शन आम्हाला हर्षद महाजन सरांचं लाभलं. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार. या सत्रातील पुढील वक्ते आहेत ज्योतिषाचार्य कुलभूषण मंगळे सर. ज्योतिषाचार्य डॉक्टर कुलभूषण मंगळे सरांचा परिचय आपल्याला करून देण्यासाठी येत आहे श्री प्रकाश संत. नमस्कार. डॉक्टर कुलभूषण यशवंतराव मंगळे यांच्या नावाप्रमाणेच त्यांची ज्योतिषशास्त्र क्षेत्रातील वाटचाल देखील अनोखी आहे. डॉक्टर मंगळे हे मूळचे नागपूरचे असून त्यांचे इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण झाले आहे. तसेच ज्योतिष या विषयात त्यांना 2010 साली डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. लहानपणापासूनच त्यांना ज्योतिषशास्त्र या विषयात विशेष आवड आणि रस होता. तरीही इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण पूर्ण करीत असताना त्यांनी आपली ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाचा व्यासंग सुरू ठेवला.
महाराष्ट्रातील नावाजलेल्या विविध प्रकारच्या शाखांमधील ज्योतिषांकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. प्रख्यात ज्योतिषी श्रीयुत सुरेश सहासने सर यांच्याकडे त्यांनी कृष्णमूर्ती पद्धतीने ज्योतिषशास्त्राची विशेष आणि दीर्घकाळ प्रॅक्टिस केलेली आहे. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात शास्त्रोक्त पद्धतीनं आजच्या काळातील उदाहरणं देऊन जातकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची कला त्यांच्यात वैशिष्ट्यपूर्ण आहे. कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडलीचं विश्लेषण करीत असताना नेहमी नवनवीन तंत्रांचा वापर करून अधिक सोपे आणि सूचक प्रकारे मार्गदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पत्रिकेवरून करिअर मार्गदर्शन करीत असताना लक्षात येते की त्यांना कुठल्याही क्षेत्राची अगदी खोलवर आणि अचूक अशी माहिती आहे. कुंडली समजावून सांगताना ती मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्ड करून देण्याची अनोखी पद्धत गेली काही वर्षापासून त्यांनी सुरू केली आहे. ज्यायोगे समजावून सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जातकाकडे कायमस्वरूपी राहतात आणि त्यांना त्या वेळोवेळी ऐकता येतात. हे सगळे करीत असताना अर्थात त्यांच्याकडून सर्वांना अचूक प्रकारे मार्गदर्शन केले जाते हे महत्वाचे. गेली 22 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रातील आणि परदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच लाखो जनसामान्यांना डॉक्टर मंगळे सर यांचे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. ह्या कारकिर्दीच्या काळात त्यांनी देश विदेशात अनेक ठिकाणी ज्योतिष विषयक संमेलनात सहभाग घेतला असून काही सभांमध्ये त्यांचे ज्योतिष विषयक मार्गदर्शन भाषण देखील झाले आहे. विविध प्रकारचे नियतकालिके आणि पंचांगातून त्यांचे ज्योतिष विषयक लेख देखील प्रकाशित झाले आहेत. ज्योतिषशास्त्रासोबतच त्यांना असलेल्या कलेच्या आवडीतून त्यांनी एका मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. ताजमहाल असे या त्या चित्रपटाचे नाव आहे, ज्यास 2019 साली राष्ट्रीय आणि 2024 साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. तरी मी आमंत्रित करतो हर्षद महाजन सरांना. आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण महाजन यांना मी विनंती करतो त्यांनी ज्योतिषाचार्य डॉक्टर कुलभूषण मंगळे सर यांचा सत्कार करावा. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे त्याला आपण म्हणतो जीवन वृत्तांत. कुंडलीमध्ये दिली आपण सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या ज्या आपण क्रमाक्रमाने मांडत असतो. विशेषतः आपण कुंडलीच्या शेवटी जो काही आपण फलादेश लिहित असतो तो सगळा फलादेश म्हणजे ज्याला आपण जीवन वृत्तांत असं म्हणत असतो. आणि हा वृत्तांत लिहायचा म्हटल्यावरती आपल्याला आजपर्यंत मिळालेलं सगळं ज्ञान, आपण केलेला अभ्यास, आपल्याला असलेला अनुभव, या सगळ्या गोष्टींची कसोटी त्यामध्ये लागते. आणि मग त्याच्यानंतर हा जो काही आपला जीवन वृत्तांत आहे तो लिहून पूर्ण होतो. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं की कोणत्या तरी गुरुजीने पत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे आणि तसं घडलं. हा जो काही प्रकार आहे त्याच्यासाठी तो जो काही जीवन वृत्तांत म्हणजे आपण अगदी म्हणूया की कुंडली काढल्या अगदी आपण तो लहान बाळ असताना लिहिलेला किंवा पुढे कधीतरी लिहिलेला जो काही जीवन वृत्तांत आहे तो नेमका कसा लिहायचा, त्याच्यामध्ये कुठले पॉइंट आले पाहिजे, अशा अनेक गोष्टी आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगण्यासाठी येत आहे डॉक्टर कुलभूषण मंगळे सर. नमस्कार सगळ्यांना. पेपर मिळालाय का? पोहोचलाय? सन्माननीय व्यासपीठ उपस्थित ज्योतिषगण आणि माझे परम मित्र हर्षद जी महाजन
यांनी आज मला इथे बोलवून सन्मान दिल्याबद्दल शतशः आभारी. मित्रांनो, हा विषय बरेचदा मी हर्षदजींसोबत डिस्कस करायचो आणि मी असं नेहमी विचार करायचो की आपला जन्म झालाय, मृत्यू होणार आहे, म्हणजे जन्म आणि मृत्यू हे 2 पॉइंट्स ठरलेले आहेत. आता जन्म आणि मृत्यू हे 2 पॉइंट जर ठरलेले आहेत तर त्याच्या मधले पॉइंट्स न ठरले असण्याचं काही कारण नाहीये. त्यामुळे बरेचदा सुरुवातीला असं व्हायचं की बाबा कोणी माझ्याकडे आल्यानंतर पण पर्सनॅलिटी पण तरी तशी छोटी होती त्यावेळेला, 20-22 वर्षापूर्वी. त्यामुळे आम्हाला ते कोणी सिरियसली घ्यायचं नाही. जोपर्यंत आम्ही तोंड उघडायचो नाही तोपर्यंत ते बोलत राहायचे आणि ज्याला आम्ही तोंड उघडायला सुरुवात केली की ते गप्प असायचे. आता ही गप्प करण्याची पद्धत साधारणपणे 15-1 वर्ष मी प्रॅक्टिस केली आणि 15-1 वर्षानंतर मग असं लक्षात आलं की आता जे काही 10-12 वर्षापूर्वी ज्या लोकांना भविष्य सांगितली ती रिपीट व्हायला लागली. शहाजनी सरांचं त्याच्यामध्ये फार मोलाचा वाटा होता. शहाजनी सर मला म्हणायचे की जेवढे आपण ज्योतिष प्रॅक्टिकली शिकू आणि प्रॅक्टिकली थॉट्सवरती आपण एक्सप्लेन करू तेवढं जास्तीत जास्त फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे प्रत्येक ज्योतिषाला आपलं मार्केटिंगचं स्वतःचं स्किल सुद्धा डेव्हलप करणं गरजेचं असतं. सर गमतीने सांगायचे, कुठलीही बाई आली तर दुखवू नका. ती बाई 9 लोकांना घेऊन येते तुमच्याकडे, पुरुष एकच माणूस आणतो, त्यामुळे बाईला सिरियसली घ्या. त्यामुळे मी सरांना सिरियसली घ्यायचो, सरांचे थॉट्स आमच्याकडे असायचे. या सगळ्या गोष्टी बघत असताना बरेचदा असं लक्षात यायचं की वाङ्मय वाचत असताना बृहत्पाराशरी आहे, वराह मिहिर आहे, 1120 पेक्षा जास्त ज्योतिषशास्त्राचे ज्याला आपण नियम उपनियम म्हणू, 12 राशी, 27 नक्षत्र, क्रमाने चरणाचे स्वामी, त्याचे फलित वगैरे वगैरे, इतकं सगळं डोक्यात ठेवत असताना आयत्या वेळेला जर सगळ्या ह्या गोष्टी नाही आठवल्या तर आपली तर फजिती होणार समोर आणि आपला फाऊल हा नेहमी समोरच्याचा गेन असतो आणि आपल्याकडे दुसरं काही नसतं. खरं सांगायचं मित्रांनो, आपण जी जबाबदारीने फीस घेतो किंवा आपण दक्षिणा घेतो, तुम्ही त्याला काही म्हणा, पण ती घेत असताना आपल्यावरती एक नैतिक जबाबदारी असते आणि ती नैतिक जबाबदारी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे फक्त 2 ते 3 मिनिटं किंवा 4 मिनिटं असतात. या 4 मिनिटांमध्ये जर आपण आपल्या जातकाचा, आपल्या क्लायंटचा जर विश्वास संपादन करू शकलो नाही तर पुढे सांगितलेल्या गोष्टी तो सिरियसली घेईल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे इथून पुढे मी जे काही एक एक्सप्लेनेशन तुमच्या पुढे ठेवायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये मी असं विचार केला की 1020 नियम, 27 नक्षत्रांचं कडबडं, त्याच्यानंतर 12 राशींचं विश्लेषण, या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या लक्षात आलं की एवढ्या गोष्टींचं ॲट अ टाइम गरज नसते. तुम्हाला प्रत्येक क्लायंटला तुम्हाला वेगळं वेगळं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. प्रत्येक क्लायंटचा तुमचा IQ वेगळा असतो, प्रत्येक क्लायंटची मानसिकता वेगळी असते, प्रत्येक क्लायंटचं क्वेश्चन ऑफ अटेन्शन ज्याला आपण म्हणतो त्याचा सेंटर कुठेतरी वेगळा असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा पहिला आपल्याला विचार करायला लागतो. बरेचदा मगाशी सरांच्या पण बोलण्यात आलं की प्रश्न समजून घ्यावा लागतो. क्लायंट नेहमी भांबावलेल्या अवस्थेत येतो. त्याचा क्लायंटचा असा प्रश्न असतो की बाबा माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, पण नंतर आपण पत्रिका बघतो तर जन्म झालेला असतो 2004चा, काहीतरी ग्रॅज्युएशनचे 2-4 विषय राहिलेले असतात. मग नंतर आपण विचार करतो की अरे ग्रॅज्युएशनचं याचं तर आपण सहज विचारतो की काय चाललंय, शिक्षण काय चाललंय, तो म्हणतो नाही त्याचे ग्रॅज्युएशनचे 2-3 विषय राहिले. अरे कोण बाप तुला मुलगी देणार आहे? म्हणजे साधं लॉजिक ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याला विचार घ्यायला लागतो. त्यामुळे मगाशी सरांच्या पण बोलण्यात आलं की प्रश्न नेहमी कळला पाहिजे, प्रश्नाचं स्वरूप कळलं पाहिजे, प्रश्नाची इंटेन्सिटी कळली पाहिजे आणि प्रश्नांची इंटेन्सिटी कळल्यानंतर त्याच्यावर आन्सर करण्यात मतलब आहे. असं कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत जर तुम्ही सुटलं तर ते त्रासदायक होतं आणि तापदायक सुद्धा होतं. आता व्हॉट्सअपमुळे फार बरं झालंय की रेकॉर्डिंग ज्यावेळेला मी देशात परदेशात पाठवतो ते 14 मिनिटाच्या पलीकडे जात नाही. त्यामुळे 14 मिनिटात सगळं आवरायचं असतं. त्यामुळे 14 मिनिटापर्यंत जेवढे पॉइंट्स कव्हर करता येतील त्याच्यामध्ये स्वभाव, शिक्षण, आरोग्य, भाग्योदय, वैवाहिक जीवन, उपासना, रत्न, शारीरिक गठन, मानसिक विकास, त्याचा आत्ताचा पॉइंट, नंतरचा पॉइंट आणि आता पुण्यात म्हणा किंवा पूर्वी सुद्धा लोक तुम्ही एवढी मोठी फी घेताय ना, मग आता तुम्हीच आमच्याबद्दल पहिलं सांगा. आणि मी पण असं म्हणायचो की ही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे नेहमी क्लायंट देत असतो. त्याला फक्त एवढंच सांगायचं की बाबा देताना तू जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान व्यवस्थित दे आणि बाकीचं आपण ती नैतिक जबाबदारी घ्यायला पाहिजे. आता ही गोष्ट करत असताना आपल्याला सगळं वाङ्मय ॲट अ टाइम डोक्यात घ्यायची काही गरज नसते. त्यामुळे हे जे उदाहरण तुमच्या पुढे मी ठेवलं आहे, या उदाहरणाच्या मार्फत आपण त्या गोष्टी समजून घेऊ शकतो.
जसं आता पत्रिका आपल्या समोर येत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला प्रत्येक स्थानांवरती किंवा प्रत्येक ग्रहांवरती किंवा दिसणारे आजूबाजूचे ग्रह आहेत त्याच्यावरती 3-3, 4-4 वाक्य तुम्हाला बोलायचे आहेत. असं जरी गृहीत धरलं तुम्ही तरी एक साधारणपणे एक पत्रिका एक्सप्लेन करायला तुम्हाला 14-15 मिनिटाचा वेळ लागतो, डिपेंड अपॉन हॉरोस्कोप. पण दुसरं, आता ही पत्रिका जी मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये 14 जून 1995 9 वाजता सकाळी नाशिकचा जन्म एक उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. डमी क्वेश्चन आहे त्या प्रश्नामध्ये पत्रिकेमध्ये. आता ही कर्क लग्नाची पत्रिका आहे. कर्क लग्न आहे म्हटल्यानंतर किंवा धनुराशी आहे, मूळ नक्षत्र आहे, ह्या गोष्टी सोयीस्कर आपण सांगू शकतो की बाबा तुझी धनुराशी आहे, मूळ नक्षत्र आहे, अमुक शांती करायला पाहिजे वगैरे वगैरे. परंतु जिथून सुरुवात करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला लग्न नक्षत्र स्वामी आणि लग्न प्रथम स्थानावरती आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला आपल्याला लग्न नक्षत्र स्वामी आणि लग्न स्वामी जो आहे तो विचारात घ्यायला पाहिजे. आता ह्या पत्रिकेमध्ये कर्क लग्न हे 9 अंशामध्ये म्हणजे शनी नक्षत्र स्वामी आहे. म्हणजे आपल्याला मूळ पत्रिकेतला शनी आणि चंद्र या 2च ग्रहांवरती आता विचार करायचा आहे. मग आता कर्क लग्नाचा स्वामी चंद्र आहे षष्ठात, बरोबर ना, आणि लग्न नक्षत्र स्वामी आहे शनी म्हणजे तो आहे 9व स्थानामध्ये, बरोबर. आता चंद्रापासून शनीचं जर आपण हे कोऑर्डिनेशन घेतलं तर तो केंद्रयोग येतो. आता केंद्रयोग कर्क लग्न आणि धनुरास याच्यावर आपल्याला 3 वाक्य बोलायचे. कर्क लग्न आणि केंद्रयोग म्हटल्यानंतर केंद्रयोग म्हटलं की वाईट, लगेच त्याला उठून म्हणू नका तू खूप खडूस आहे. त्याला सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत की बाबा रे कर्क लग्न आहे, लग्न राशीचा स्वामी पत्रिकेमध्ये चंद्र हा शनीच्या केंद्रयोगात आहे, त्यामुळे तुला आयुष्यामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त कष्टातून यश मिळणार आहे, नंबर 1. त्यानंतर कर्क लग्न असल्यामुळे स्वभावामध्ये विचारांमध्ये धरसोड वृत्ती असणार आहे, त्यामुळे तुला कामामध्ये कुठल्याही कामाचं स्वरूप स्वीकारताना करताना जबाबदारीने करणं आणि सातत्यपूर्ण पद्धतीने करणं गरजेचं आहे, नंबर 2. त्याच्यानंतर तुम्हाला एखादा पॉईंट असा सांगू शकतो तू फार मायाळू आहे, कनवाळू आहे, कारण स्तुती ईश्वराला आवडते त्यामुळे त्याला एक आवडायला पाहिजे, त्यामुळे तिसरा एक पॉईंट तुम्हाला हा मार्केटिंगचा पॉईंट आहे. नंबर 2. आता धनस्थानावरती आपण गेला आपला 1 मिनिट इथे, बरोबर. त्यानंतर आपण धनस्थानावर गेलो. धनस्थानाचा कारकग्रह म्हणता येईल, मी कारकग्रह हा शब्द वापरतो बरेचदा, पण तिथे तुम्ही भावेश म्हणू शकता, राशी स्वामी म्हणू शकता, तसं कसं याचं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन आपल्याला लग्न राशी स्वामीशीच जोडायचं आहे. लग्न राशी स्वामी तुमच्या पत्रिकेमध्ये कर्क लग्न म्हणजे चंद्र आहे. म्हणजे आता धनस्थानाचा कारक ग्रह पत्रिकेमध्ये रवी आणि चंद्र हे दोन्ही ग्रह पत्रिकेमध्ये षडाष्टकात आहे. रविचंद्राचं षडाष्टक योग म्हटलं की तुम्हाला धनस्थानाच्या संदर्भामधले, कुटुंबस्थानाच्या संदर्भामधले 2-3 स्थान, परत 3 वाक्य चांगली बोलायचे, 1 वाक्य वाईट बोलायचे. याच्यामध्ये धनस्थानाचा संबंध रवीशी येतो, तो रविचंद्राच्या षडाष्टक योगात आहे म्हटल्यानंतर कौटुंबिक जीवन, कुटुंब सौख्य फारसं समाधानकारक मिळेल असे ग्रहमान पत्रिकेमध्ये दिसत नाही. प्रसंगी याचे 2 अर्थ निघतात. घरापासून दूर भाग्य होत आहे, जन्मस्थानापासून दूर गेल्यानंतर चांगलं यश मिळतं, सात्विक दुरावायुक्त दूर पण धरलं जातं आणि प्रसंगी घरापासून दूर जाणं सुद्धा दूर धरलं जातं. प्लॅनेट कुठला आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. इथे धनस्थानामध्ये मंगळ देखील आहे. स्थिर राशीतले ग्रह हे नेहमी त्रासदायक ठरत असतात, विशेषतः केतू, मंगळ, शनी आणि राहू यापैकी जर ग्रहपत्रिकेमध्ये मुख्य भावांमध्ये असतील तर ह्याचा आपल्याला इथे विचार करावा लागतो. म्हणजे ह्या जातकाला कौटुंबिक जीवन, कुटुंब सौख्य फारसं समाधानकारक लाभेल असं दिसत नाही, नंबर 1. त्यानंतर धनस्थानाचा संबंध रवी आणि चंद्र परत षडाष्टकात आहे म्हटल्यानंतर आर्थिक स्थिती ही समाधानकारक राहील असे ग्रहमान पत्रिकेमध्ये दिसत नाही. पण आर्थिक स्थिती बघत असताना 2-3 गोष्टींचा विचार करायला पाहिजे. एक म्हणजे 16-17 या दरम्यान तुमचं 10वी-11वी असतं. 18-19 म्हटलं की तुमचं 12वी असतं. त्यानंतर 22-23-24-25 म्हटलं की तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि फर्दर एज्युकेशनचं असतं. त्याचप्रमाणे षष्ठ स्थान तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय दाखवतं. दशमस्थान आणि षष्ठ स्थानाचा विचार करणं गरजेचं असतं. पण इथे आपण धनस्थानापुरते सीमित 3 वाक्य बोलूया की धनस्थानाचा संबंध रवी आणि चंद्राशी आहे म्हटल्यानंतर कौटुंबिक जीवन, कुटुंब सौख्य पत्रिकेमध्ये फारसं समाधानकारक नाही. त्याचप्रमाणे कुटुंबापासून दूर भाग्योदय आणि धनस्थानाचा संबंध षडाष्टकात येतो आहे म्हटल्यानंतर आर्थिक स्थिती किंवा आर्थिक दृष्ट्या तुला डिसिप्लिन राहायला लागेल, फायनान्शियली तुला डिसिप्लिन राहायला लागेल असं त्याच्या मागचा मतित अर्थ होतो. म्हणजे हे 3-4 वाक्य झाले. त्याचप्रमाणे धनस्थानामध्ये मंगळ जनरली वाचाळवीर असतात, त्यामुळे बोलताना संयम ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रसंगी वागताना, वावरताना तोंडात खडी साखर ठेव बाबा, डोक्यावर बर्फ ठेव. बाई असेल तरी सांगता येईल, पुरुष असेल तरी सांगता येईल. हे वाक्य न्यूट्रल वाक्य आहे का. आता तृतीय स्थानावरनं आपण बुध आणि चंद्र अगेन षडाष्टकात आहे ना. परत 3 वाक्य आपल्याला चांगली ठोकायची आहेत.
त्याच्यामध्ये आपण म्हणूया बंधू भावंडांचं सौख्य फारसं समाधानकारक दिसत नाही, बंधुतुल्य लोकांचं सौख्य पत्रिकेमध्ये समाधानकारक दिसत नाही. मग सख्य असू दे, चुलत असू दे, कुणी असू दे, त्यांच्यामधलं कोऑर्डिनेशन या स्थानावरनं आलंय. तर या अनुषंगाने चंद्र आणि रवी पत्रिकेमध्ये षडाष्टकात आहे. त्याचप्रमाणे हे पराक्रम स्थान सुद्धा आहे. आता जशी जशी तुम्हाला त्या क्लायंटची इन्व्हॉल्वमेंट तुमच्यामध्ये दिसेल, जसं जसं त्याचं अटेन्शन तुमच्या प्रती वाढेल, त्या माणसाला तुम्ही त्याच्यातली भावं ऍड करू शकता. म्हणजे त्या केसमध्ये तुम्ही पराक्रमावर बोलू शकता, त्या कारावर त्या केसेसमध्ये त्याच्यातनं जी आपण महत्वाची स्थानपत्रिकेत महत्वाची ऑर्गन्स जी बघतो, कान बघतो किंवा अमुक, हे आपण ऍड करू शकतो. हे तुमच्यावरती आहे, किती सिरियस आपल्यासमोर क्लायंट आहे त्याच्यावरती. आणि माझं एक स्पष्ट मत आहे गेली 22-23 वर्ष की क्लायंट जर सिरियस असेल तर सगळं त्याला द्या, पण क्लायंट जर सिरियस नसेल तर ते, विदर्भात एक म्हण आहे, गाढवा पुढे वाचली गीता रातचा गोंधळ होता कसा. त्यापेक्षा ते थोडंसं निरर्थक बोलणं आपल्याला टाळलं पाहिजे. कारण काय होतं, बरेचदा त्याला झुऑलॉजी आणि झुऑलॉजी मधला फरक कळत नसतो, त्याला बायोनॉमिक्स आणि बायोनॉमी कळत नसते, आणि त्याला आपण रोबोटिक्स, मेकाट्रॉनिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, अमुक आणि टमुक सांगत बसतो, ते काही कामाचं नाही. त्यामुळे सांगायचा मूळ मुद्दा असा की आपल्याला महत्वाचं बोललं पाहिजे. त्या अर्थाने पराक्रम स्थानावरनं 3 वाक्य आपल्याला बोलायची आहेत. रवी आणि चंद्र मूळ पत्रिकेमध्ये बंधू भावंडांचं सौख्य, बंधुतुल्य लोकांचं सौख्य. त्याचप्रमाणे इतर पराक्रमाच्या दृष्टीने हे थोडंसं त्रासदायक, तापदायक ठरेल, जास्त मेहनत करायला लागेल. अंडरलाईन वाक्य असतं प्रत्येक ज्योतिषाचं, ते आपण वापरायचंच आहे, ते एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर चतुर्थ स्थान. चतुर्थ स्थान बघत असताना तुम्हाला प्रथम बेसिक एज्युकेशन आपण याच्यावरनं बघतो. प्रथम, पंचम, नवम ही स्थानं प्रामुख्याने एज्युकेशनची आहे. याच्यासाठी ना थोडंसं दशेकडे बघून घ्यायचं. आता दशा या पत्रिकेमध्ये मागच्या पानावरती पेज नंबर 4ला दशा जी आलेली आहे या जातकाला वयवर्ष 10 ते वयवर्ष 16, वयवर्ष 10 ते वयवर्ष 16 गुरु आणि शनिवरती मी खुल्या केल्या. सांगायचा मूळ मुद्दा असा की राहू पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानात आहे, राहू पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानात आहे, चतुर्थेश ग्रह पत्रिकेमध्ये लाभस्थानात बुधाच्या रवीच्या युतीमध्ये आहे. म्हणजे अगदीच निर्बुद्ध आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. परंतु चतुर्थ स्थानामध्ये असलेले 3 उदाहरण माझ्याकडे अतिशय उत्तम आहेत. रतन टाटा, रितेश देशमुख, ऐश्वर्या राय बच्चन. चतुर्थ स्थानामध्ये राहू याचा अर्थ असा की नो यूज ऑफ बेसिक एज्युकेशन. जे तुम्ही मुख्य शिक्षण घेता तुम्ही त्याच्यात तुमचं करिअर होत नाही. जो जसे कसे तुम्ही घरापासून दूर जाता, जन्मस्थानापासून दूर जाता, आई वडिलांपासून दूर जाता, तशी तुमची प्रगती होते. आणि चतुर्थेश ग्रह पत्रिकेमध्ये रवी बुधाच्या युतीमध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेला घरापासून दूर छोट्या शिक्षणातून चांगला फायदा होईल असं त्याचं इंटरप्रिटेशन आहे. म्हणजे आता इथे 4 वाक्य आपल्याला कॉन्क्रीट मिळाली की घरापासून दूर गेला तर भाग्योदय आहे, नो यूज ऑफ बेसिक एज्युकेशन याचा अर्थ उद्यापासून शाळा सोडून द्या असा त्याचा बिलकुल अर्थ नाहीये. तुला एज्युकेशन करायला लागेल असा त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे जसे कसे तुम्ही घरापासून दूर जाता, जन्मस्थानापासून दूर जाता, परदेशात परप्रांतात जाता किंवा शॉर्ट स्पॅन आयसोलेशन ज्याला आपण म्हणतो, शॉर्ट स्पॅन आयसोलेशन याचा अर्थ असा की काही काळासाठी परराज्यात परप्रांतात इस्टॅब्लिश होणे, याला असा या संदर्भाने देखील बघितला जातो. दुसरं एक अत्यंत महत्वाचं असं की राहू जसं चतुर्थ स्थानामध्ये चरराशीमध्ये किंवा राहू पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये घरापासून दूर भाग्योदय, जन्मस्थानापासून दूर भाग्योदय, आई वडिलांपासून दूर भाग्योदय देतो, त्याचप्रमाणे चतुर्थेश रवीच्या युतीमध्ये असेल तर स्थिरता लाईफमध्ये देत नाही. तो दर 3-3.5-4 वर्षानंतर कामाच्या स्वरूपामध्ये बदल करणार, 3-3.5-4 वर्षानंतर कामाच्या जागेमध्ये बदल करणार, प्रसंगी नाही काही केलं त्यांनी तर त्याचा बॉस तरी त्याला काढून टाकणार, काहीतरी एक होणार, असा तो योग पत्रिकेत आहे. त्या अर्थाने स्थिरतेला धरून आता चतुर्थ स्थानावरती जस्ट लेक्चर झालंय त्यामुळे ह्याच्यावर मी काही बोलायला नको, कारण त्याच्यावरनं घर पण बघितलं जातं. बाबा एक पेक्षा जास्त घरं होतील, एक दूषित राहील तर दुसरं चांगलं राहील, पण एक योगायोग असा आहे की एकाही घराचा लाभ याला होईल असं दिसत नाही. कमी अधिक जास्त प्रमाणामध्ये वास्तू जरी दिसत असली तरी प्रत्यक्षात वास्तूचा लाभ मिळेल याची काही गॅरंटी वॉरंटी नाहीये. अगेन कष्ट कर, मेहनतीने तुला चांगलं मिळेल, अंडरलाईन वाक्य आपलं असलंच पाहिजे ज्योतिषांचं. त्यानंतर 5वं स्थान आपण घेतलंय मंगळ आणि चंद्र नवपंचम योगामध्ये. पंचम स्थानाचा कारक ग्रह पत्रिकेमध्ये रवी मंगळाच्या नवपंचम योगामध्ये. हे योग तुमच्या या पानांवरती आहे, म्हणजे तुम्हाला रेफरन्ससाठी सापडेल. मुद्दाम तिथे आकडे पण टाकून ठेवले आणि लिहून पण घेतलेलं आहे. तर पंचम स्थानाचा संबंध घेत असताना रवी मंगळ पत्रिकेमध्ये पंचमेश आहे आणि चंद्राच्या नवपंचम योगामध्ये. आता या केसेसमध्ये खरं तर पंचम स्थानावर मित्रसंगती, मित्रमैत्रिणींचं सौख्य है ना, पंचमाच्या दशमात संतती सौख्य, संतती स्वास्थ्य पण बघितलं जातं. पण आता लग्नच सांगितलं नाही तर संतती सांगून चालणार नाही, बरोबर ना. त्यामुळे क्रमाने घ्यायला लागतं. एक पाऊल 2 घरं मागे आलं, मागचं पुढं झालं तर आपल्याला चालतं, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं विचाराचं लग्न संतती आधी सांगून टाकली आणि डिवोर्स नंतर सांगितलं तसं नाही चालणार, तर क्रमाने आपल्याला घ्यायला लागतो प्रश्न. त्यामुळे आता इथे आपण मित्र मैत्रिणींच्या संदर्भामध्ये 3 वाक्य बोलू.
की पंचमेश ग्रह पत्रिकेमध्ये पंचमाच्या दशमात स्थिर राशीमध्ये आहे आणि षष्ठ स्थान, द्वितीय स्थान, परत अष्टम स्थान आणि द्वादश स्थान, तशी पत्रिकेतली ही उपचय, पण परत काही स्थान, केंद्रस्थान याचा विचार करत असताना 6, 8, 12 ही तशी टाकाऊ स्थानं धरली जातात. आता या स्थानांपैकीचे ग्रह जर पत्रिकेमध्ये कुठलाही शुभयोग करत असेल तर इट्स पार्शियल गुड, तो अर्धा चांगला असतो. सो पंचम स्थानाचा संबंध चंद्रमंगळाशी येतो, चंद्रमंगळाचा नवपंचम योग, परंतु चंद्रमंगळाच्या केसेसमध्ये मित्रसंगती, त्या अर्थाने कोणाची जामीन, कोणाची बँक गॅरंटी, कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी तू घेऊ नको असं आपल्याला सांगता येतं. त्या अर्थाने मित्रपरिवारांच्या आहारी जाऊन स्वतःचं नुकसान होईल असं देखील आपल्याला या अनुषंगाने सांगता येतं. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला फळं सांगताना इतकी चतुराईने सांगावे लागतात नाका विचारता सोय नाही, म्हणजे एकही फाऊल नाही पडला पाहिजे. म्हणजे जर बार्त्रिक 36 म्हणजे साधारणपणे 360 वाक्य तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बोलणार आहात, पण एकही फाऊल त्याच्यात झाला नाही पाहिजे आणि एकदम जबाबदारीने बोलायचं आहे. म्हणजे तर त्या केसमध्ये आपण म्हणूया की पंचमेश ग्रह पंचमाच्या दशमात जो तुझा जुना मित्र असेल, बालमित्र असेल, तो कदाचित चांगला असेल, इक्का दुक्का मित्र तुझा चांगला असेल, परंतु मित्रमैत्रिणींपासून तसं तुला सावध राहायला पाहिजे. सो जस्टिफाईड गुड फ्रेंडशिप ज्याला आपण म्हणतो तसा शब्द वापरायला हरकत नाही आपण. त्यानंतर षष्ठस्थान. षष्ठस्थान थोडंसं सिरियस स्थान पत्रिकेतलं आहे, कारण षष्ठस्थानावरनं आपण रेग्युलर बेसिसवरती नोकरी किंवा तत्सम उपजीविका आपण बघतो. पहिलं स्थान उपजीविकेचं धरलं जातं, दशमस्थानावरनं वेल्थ इस्टॅब्लिशमेंट, डेव्हलपमेंट, बिझनेस आणि पोझिशन वाईज त्याच्यामधले डेव्हलपमेंट आपण बघत असतो. आणि आरोग्य ह्या स्थानावरनं बघितलं जातं. पण आरोग्य बघत असताना माझा अनुभव कृष्णमूर्ती पद्धतीचा फार चांगला आहे. आता ज्या लोकांचा कृष्णमूर्ती पद्धतीचा अभ्यास आहे त्यांना हे कदाचित जमेल किंवा समजेल, आणि ज्या लोकांचं पारंपरिकचं आहे त्यांनी फक्त ऐकून घ्या तरी ते कळेल, कारण लेबर वर्क आपल्याला करायचं नाही, जे काही करतं ते कम्प्युटर करून देतं, त्यामुळे फक्त आपल्याला फुल्या मारायच्या हो का नाही सांगायचं आहे. आता षष्ठ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा तुमच्या पेज नंबर 3 वरती एक राऊंड करून ठेवलेला आहे मी तिथे. त्याच्यामध्ये वरती 1, 2, 3, 4 अशा 12 भावांशी रिलेटेड हे आहेत. त्याच्यामध्ये तिसऱ्या ओळीमध्ये पहिल्या रो मध्ये आणि याच्यामध्ये षष्ठ स्थान 6 नंबरचा आकडा आहे, त्यातून तिसऱ्या लाईन मध्ये या तुम्ही. तिसऱ्या रांगेमध्ये तुम्हाला शनी दिसतो आणि शनीच्या पुढे लिहिलंय 8, 7, 8 आणि त्यानंतर ग्रह, उपनक्षत्र स्वामी आणि प्रभाव. त्याच्या खाली टेबल मी त्याला अंडरलाईन करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शनीच्या पुढे लिहिलंय 8, 7, 8 आणि त्याच्या पुढे गुरु 5, 6, 9. दिसलं का सगळ्यांना? दिसलं? आता हे षष्ठ स्थानासाठी थोडंसं क्रिटिकल याकरता घ्यायला लागतं, कारण डोक्याचा आजार आहे म्हटलं तर 100 प्रकारचे सिझोफ्रेनिक डिसिजेस पाहायला मिळतात, जबाबदारीने जावं लागतं. त्याच्यानंतर अॅनाटॉमी थोडीशी तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्ही डोक्याबद्दलच्या आजाराबद्दल सांगताय तर तुम्हाला 12च्या 12 नर्व सिस्टीम्सची संदर्भातली माहिती तुम्हाला पाहिजे. मग तुम्हाला 8व्या नंबरला ऑल्फॅक्टरी आहे, पॅथेटिक, ट्रायजेमिनल, एप्टसस, पेगस या सगळ्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे. अर्थात गुगलवरती या सगळ्या गोष्टी मिळतात. पण सांगायचा मूळ मुद्दा असा की आरोग्याला मी थोडंसं सिरियसली एवढ्याकरता घेतो, कारण काय होतं, काय कोणाच्या लाईफमध्ये कसं काय घडेल हे सांगता येत नाही. म्हणजे परमेश्वरा व्यतिरिक्त कोणी सांगू शकत नाही, या मताचा मी आहे. आता षष्ठ स्थानाचा संबंध घेत असताना मी षष्ठाचा उपनक्षत्र स्वामी शनी आणि त्याचा नक्षत्र स्वामी गुरु असा विचारात घेतला आणि त्याच्या पुढे 8, 7, 8, 5, 6 आणि 9 ही आकडे आहेत. आता खरं मेष रास म्हटलं की डोकं, वृषभ रास म्हटलं की गळा, तृतीय स्थान म्हटलं, मिथुन रास म्हटलं की छाती, फुफ्फुस, चतुर्थ स्थान म्हटलं की हार्ट, 5 म्हटलं की अन्न पचनशैली, असं क्रमाने पायापर्यंत. आता ह्या जातकाचा जर आपण आरोग्याचा विचार केला तर शनी हा पत्रिकेमध्ये अष्टम स्थान, सप्तम स्थान दाखवतो. अष्टम स्थान म्हटलं की पोटाशी रिलेटेड, मलमूत्र विभागाशी रिलेटेड होणारे त्रास, गायनिक प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये साधुपिंडाशी रिलेटेड म्हणा किंवा काय वॉट एव्हर. त्याचप्रमाणे सप्तम स्थान पण म्हटलंय थोडंसं ओटीपोटापासून वर या, अपचन, अन्नपचनशैली, मलमूत्र विभाग अगेन तिथेच येतं. त्याचं नक्षत्र स्वामी गुरु, गुरुच्या आधिपत्याखाली नेहमी वाढ होणारे आजार येतात. गुरुच्या आधिपत्याखाली कधीही छोटे आजार येत नाही. एक साधं सोपं गणित सांगतो, शास्त्री सर सांगायचे की गुरुच्या नक्षत्रावर एखादा माणूस तुमच्याकडे प्रश्न घेऊन आला आणि तो जर म्हटला की माझं डोकं दुखतंय तर त्याला ट्युमर सांगा, असं सर सांगायचे. लक्षात, एवढा सिरियस गुरु गोंधळ करतो कधी कधी. त्याच्यामध्ये शनीचा नक्षत्र स्वामी गुरु, गुरुपत्रिकेमध्ये पंचम स्थान, षष्ठ स्थान, नवम स्थान. नवम स्थान म्हटलं की पायाशी रिलेटेड, मांडी पोटरीशी रिलेटेड होणारे त्रास. त्याचप्रमाणे पंचम स्थान, षष्ठ स्थान, सप्तम, अष्टम म्हणजे थोडक्यात या माणसाच्या बरगड्यांपासून मलमूत्र विभागापर्यंत कमी अधिक जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम राहील असा त्याचा दुसरा अर्थ होतो. तर हे ऑर्गन्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला
ऑर्गन्सकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाहीये अशी तुम्हाला वॉर्निंग त्याला द्यायला पाहिजे. दीज आर द रिस्पेक्टिव्ह प्रॉस्पेक्टिव्ह ऑर्गन्स की ज्याकडे दुर्लक्ष करून कुठल्याही प्रकारचा धोका ओढवून घेशील असं सांगून आपल्याला त्याला वॉर्न करायला पाहिजे. आणि हे मग त्या आजारपण म्हटलं की ते लोक लगेच विचारतात की बाबा कुठल्या वयात होईल वगैरे वगैरे. तर त्या केसमध्ये ज्या अंतर्दशा स्वामी किंवा ज्या दशा स्वामी अष्टमस्थानाशी संबंधित असतात त्या त्या अष्टमस्थानाशी संबंधित असलेल्या दशा अंतर्दशा स्वामीच्या पिरियडमध्ये ते निश्चित त्रासदायक ठरतं. अर्थात ते क्रमाने वयानुसार आपण घेऊ पुढे. पण सांगायचा मूळ मुद्दा असा की षष्ठस्थान घेताना एकदम सिरियस आणि अतिशय कॉशियस असलं पाहिजे. त्याची पूर्ण पकड तुमच्या हातात असली पाहिजे असं मी समजतो. त्या अर्थाने आपल्याला षष्ठस्थान घ्यायला पाहिजे. बाकी तुम्ही षष्ठात अष्टमात चंद्र असेल तर आपलं ते सर्दी पडसं वारंवार ऋतू बदलणे वगैरे असे शेंबडे आजार सांगू शकतात, तो भाग वेगळा. पण सिरियस आजार सांगताना तुम्हाला अलर्ट असलं पाहिजे. त्यानंतर विवाह, ज्वलंत प्रश्न. आता इथे विवाहाच्या सुखाच्या संदर्भामध्ये अगेन सप्तमेश ग्रहपत्रिकेमध्ये शनी चंद्राच्या केंद्र योगामध्ये आणि सप्तमेश ग्रहपत्रिकेमध्ये शनी चंद्राच्या केंद्र योगात, केंद्रयोग अगेन वाईट त्रासदायक. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे. केंद्रयोग विचारात घेत असताना विवाह सौख्य संसार सुख निश्चित त्रासदायक तापदायक ठरेल असे ग्रहमान पत्रिकेमध्ये दिसतात. त्याला सरळ सांगायला पाहिजे. आणि प्रश्नाचं उत्तर देत असताना किंवा लाईव्ह रिडिंग करत असताना सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट मांडल्या पाहिजे ह्या मताचा मी आहे. त्या अर्थाने ह्या पत्रिकेमध्ये आपण जर ही पत्रिका 20-22व्या वर्षी बघत असू, लग्न जर व्हायचं असेल तर आपण त्याला सांगू शकतो की बाबा तुझ्या पत्रिकेत प्रथमेशाचा आणि सप्तमेशाचा केंद्रयोग आहे, ज्या योगामुळे विवाह सुखाला संसार सुखाला अडचणी निर्माण होणारे क्रमांक तुझ्या पत्रिकेत आहे. त्या अनुषंगाने विवाह सुखाला धरून संसार सुखाला धरून काही कालखंड तुझ्या पत्रिकेनुसार तुला तडजोड केलं पाहिजे. लग्न कुठं येऊ तर तो तडजोड म्हणजे काय असं विचारतो. बाबा 4-5 वर्ष तुला तडजोड करणं बघ, जे काय आहे ते सहन करून घ्यायला पाहिजे. आणि नंतरचं काय मग तुला सहन होईल, म्हणजे सहन होईल म्हणण्यापेक्षा सवय होईल असंही तुम्ही सांगू शकता. जो कपाट सांगायचा मूळ मुद्दा असा की प्रथमाचा आणि सप्तमाचा केंद्रयोग ज्या वेळेला पत्रिकेत असतो त्यावेळेला निश्चित या भावांशी रिलेटेड असलेले ग्रह किंवा या भावांशी रिलेटेड असलेले जे प्रिडिक्शन्स आहेत ते तुम्हाला निगेटिव्ह सांगायचे आहेत. त्याला दुसरं अत्यंत महत्वाचं, अनेक ग्रह पत्रिकेमध्ये रवी किंवा केतूच्या नक्षत्रामध्ये ज्या वेळेला असतात त्यावेळेला संसार सौख्य विवाह सौख्य निश्चित बोंबललेलं पाहायला मिळेल. 100% केसेस आहेत माझ्याकडे, 100%. ज्या पत्रिकेमध्ये रवी किंवा केतूचा संबंध येतो, प्रामुख्याने चंद्र या पत्रिकेमध्ये केतूच्या नक्षत्रात आहे ना, त्यानंतर केतू पत्रिकेमध्ये केतूच्याच नक्षत्रात आहे, म्हणजे हे 2 प्लॅनेट आहे त्या पत्रिकेमध्ये विवाह सुखाला धरून संसार सुखाला धरून प्रॉब्लेम निर्माण करण्यासाठी. थोडक्यात काय तर विवाह सुखाला धरून पारंपरिक पद्धत काय म्हणते आपल्याला, केंद्रयोग आहे, विवाह सौख्य संसार सुख नीटनेटकं नाही. कृष्णमूर्ती सुद्धा म्हणते अनेक ग्रह पत्रिकेमध्ये केतूच्या नक्षत्रात आहे, संसार सुख पत्रिकेमध्ये नीटनेटकं दिसत नाही. अब क्या बताए भगवान बचाए भी आपको असं म्हणून सोडून द्यायचं नाही. तर त्याच्यावर पर्याय, जसं भगरे गुरुजी मगाशी म्हणाले की हे उपाय पारंपरिक काही उपाय आहेत की जे आपल्याला पूर्वापार मिळालेले आहेत. जसं अशा केसेसमध्ये आपण मुलगा असेल तर अर्कविवाह सजेस्ट करू शकतो, मुलगी असेल तर कुंभविवाह सजेस्ट करू शकतो. आणि कुठलीही उपासना किंवा कुठलीही पूजा यज्ञ करत असताना एक साधारणपणे 90-95 दिवसापर्यंतचा वेळ घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण देव गॅरंटी देत नाही लगेच मी तुला उद्याच्या उद्या फळ देईल. आपणही साधारणपणे 40-45-50 दिवस 90 दिवस आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळे कुठलीही उपासना आयत्या वेळेला आपण करायला घेतली तर देव काही प्रॉक्सी नाहीये किंवा देव काही आपल्या खुंटीला बांधून ठेवलेला नाहीये की आता याचं पूजा झाली तू याचं सगळं व्यवस्थित कर. सो मला असं म्हणायचं की कालाय तस्मै नमः, काही गोष्टी वेळ घेत असतात. त्याप्रमाणे फल मिळण्यासाठी आपल्याला कुंभविवाह अर्कविवाह घटविवाह जो काही जे काही तुम्हाला शिकवलं जातं त्याप्रमाणे तुम्ही सांगा. त्यातनं बऱ्या प्रमाणामध्ये फरक पडेल तर पडेल. पण लोकांचा असा समज असतो की कुंभविवाह केला म्हणजे आता काय लग्न मोडणार का नाही मोडणार का सगळं चांगलं होणार. मग आपण त्याला सोयीस्कर प्रश्न विचारायचा, बाबा रे कोविड होऊ नये म्हणून लस घेतलीये, याचा अर्थ कोविड होणारच नाही असं लस देणारा आणि लस बनवणारा लिहून देत असेल तर मी सांगतो है ना. असंही आपण त्याला गमती जमतीने उत्तर देऊ शकतो. पण अर्थात सांगायचा मूळ मुद्दा असा की विवाह सुखाला धरून संसार सुखाला धरून आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. दुसरं अष्टमस्थान हे घेत असताना बरेचदा मी अष्टमस्थान सोयीने टाळतो, कारण अष्टमस्थानाचे प्रिडिक्शन्स किंवा मृत्यूशी रिलेटेड प्रिडिक्शन्स देत असताना बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा त्याला वापरणारे नियम जे आहेत त्याच्यासाठी आरुद लग्न, जसं मगाशी कुलकर्णी सर म्हणाले आरुद लग्न वापरलं जातं. त्याला ताजिक मधले काही पॉइंट्स आपल्याला वापरावे लागतात.
सगळ्यात बेस्ट मृत्यूशी रिलेटेड आन्सर्स काढण्याची जी मेथड आहे ती ताजिक आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्याचप्रमाणे अष्टक वर्गामध्ये काही पार्ट आहे जो मृत्यूशी रिलेटेड फार चांगले प्रिडिक्शन देतो. आता एक लक्षात घ्या, 240 पद्धती ज्योतिष बघायच्या आहे. आपल्याला ठरवायचं आहे की पत्रिका वाचन करत असताना कुठल्या माणसासाठी, कुठल्या भावासाठी कुठली पद्धत आपण वापरायची. लक्षात आलं? त्यामुळे अष्टमस्थानाचं भविष्य मी कृष्णमूर्तीवरनं किंवा पारंपरिकवरनं टाळतो शक्यतो. अगदीच अक्यूट क्वेश्चन आला, कोणी अगदी डेथबेड वरतीच आहे, व्हेंटिलेटरवरतीच आहे, तर त्या केसमध्ये आपण ते सेपरेट कॅल्क्युलेट करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे अगदी आलेल्या 20-25 वर्षाच्या माणसाला तुझा मृत्यू पाण्यात बुडून होईल असं सांगायचं काही कारण नाहीये. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. दुसरं असं की जे काही जेमिनी सूत्र आहे त्याचे अजून सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये चांगले अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे त्या असलेल्या सॉफ्टवेअर्सवरती भरोसा ठेवून जर आपण काही प्रिडिक्शन करायचं म्हटलं आणि त्यात तो बिचारा वाचला तर आपण मरू, एवढं मात्र पक्क. त्यामुळे थोडंसं आपण सावध राहिलं पाहिजे. त्या अर्थाने मी असं म्हणेन तुम्हाला की आपण मृत्यूशी रिलेटेड प्रश्न पिरियड निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे एवढं सांगून सोडावं, या मताचं मी आहे. त्यानंतर येतं तुमचं भाग्यस्थान. परत या पत्रिकेमध्ये चंद्र आणि गुरु दोन्ही ग्रह पत्रिकेमध्ये अर्धलाभ योगामध्ये. चंद्रगुरूचा अर्धलाभ योग ज्या वेळेला पत्रिकेमध्ये असतो त्यावेळेला भाग्योदयाशी रिलेटेड असलेली सगळी स्थान तुम्हाला अर्धी सांगायची आहेत. त्यामध्ये कृष्णमूर्तीमध्ये नवम स्थान पित्याचं धरलं जातं है ना. तर पितृसौख्य पत्रिकेमध्ये पार्शल गुड, नायदर गुड नॉर बॅड ज्याला आपण म्हणतो. सात्विक दुरावायुक्त प्रेम, पोराला शिकवलं, फी भरली, पोरग परदेशात गेलं, परप्रांतात गेलं आणि स्टेबल झालं, अशा प्रकारच्या सिच्युएशन्स या अर्धलाभ योगामध्ये पाहायला मिळतात. पण एक्स्ट्रीम निगेटिव्ह फळं या अर्धलाभ योगामध्ये मिळत नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही. हे जेवढं चांगलं सांगता येईल त्याच्याशी रिलेटेड चांगलं आपल्याला सांगायला पाहिजे. त्यानंतर दशमस्थान. आता दशमस्थान आणि चंद्र हे दोन्ही ग्रहपत्रिकेमध्ये, दशमेश ग्रहपत्रिकेमध्ये मंगळ आणि चंद्र नवपंचम योगामध्ये. आता या पत्रिका बघत असताना एक लक्षात घ्या, षष्ठस भाव ज्यावेळेला आपण बघितला त्यावेळेला ज्यावेळेला आपण उपजीविकेचं बघितलं त्यावेळेला गुरु आणि चंद्राचा अर्धलाभ योग पत्रिकेमध्ये घेतला आणि दशमस्थान ज्यावेळेला आपण पत्रिकेमध्ये विचारात घेतोय त्यावेळेला मंगळ आणि चंद्राचा नवपंचम योग घेतोय. आता साधं सोपं लॉजिक आहे, अर्धलाभ योग चांगला का नवपंचम योग चांगला? मोठ्यानी म्हणजे काय सांगायला पाहिजे याला? बिझनेस. कळलं? मॉरल ऑफ द स्टोरी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आता यायचं शिक्षणावरती याच्या. कारण आपल्याला षष्ठ स्थानावरनं हा नोकरी करेल की नाही याची गॅरंटी नाहीये. बिझनेस हा चांगला करू शकतो, बिझनेसमध्ये याला चांगलं यश आहे. सब्जेक्ट टू ज्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूड वरती म्हणजे जिथे याचा जन्म झालाय तिथून हा घरापासून दूर गेल्यानंतर चांगलं भाग्योदय होणार आहे. निश्चित त्याचं जे मुख्य शिक्षण तो घेतोय त्यापासून जरी तो परावृत्त होत असला तरी दुसऱ्या क्षेत्रामध्ये नेम फेम प्रॉस्पेरिटी तो मिळू शकतो. मग ती नेम फेम प्रॉस्पेरिटी तो षष्ठ स्थानाच्या माध्यमातून नोकरीमध्ये मिळू शकतो का बिझनेसच्या माध्यमातून मिळू शकतो? इथे तुम्ही छाती ठोक सांगायला पाहिजे की यस, याच्या पत्रिकेमध्ये बिझनेसचे योग अतिशय चांगले आहे आणि बिझनेस एज्युकेशन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मग त्या केसमध्ये चतुर्थ स्थानाचा संबंध शुक्राशी रवीशी आहे म्हटल्यानंतर तुम्ही मेडिकल पॅरामेडिकल एज्युकेशन सांगू शकता. त्यात तो भलेही शिकणार नाही पण त्याच्याशी रिलेटेड मॅनेजमेंट स्टडीज मध्ये जाऊ शकतो किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून तो त्याचं करिअर सेट करू शकतो, असं आपल्याला जायला पाहिजे. त्याचप्रमाणे पुढे येणाऱ्या ग्रहदशांचं सुद्धा थोडंसं लक्ष असलं पाहिजे. आता या जातकाच्या पत्रिकेमध्ये वैवर्ष 21 ते वैवर्ष 26 आणि वैवर्ष 26 ते वैवर्ष 36 या दरम्यान रवी आणि चंद्राच्या दशा येतात. आता रवी आणि चंद्र हे दोन्ही प्लॅनेट तसे पत्रिकेमध्ये जर आपण व्यवस्थित बघितले कृष्णमूर्ती पद्धतीनुसार तर रवी हा मूळ पत्रिकेमध्ये लाभस्थानाशी संबंधित आहे, त्याची एक रास द्वितीय स्थानाशी संबंधित आहे. रवीचा नक्षत्र स्वामी मंगळ आहे, तो धनस्थानाशी संबंधित आहे, पंचमस्थानाशी संबंधित आहे आणि दशमस्थानाशी संबंधित आहे. इथे कुठेही अष्टमस्थान द्वादश स्थानाचा संबंध येत नाहीये. म्हणजे थोडक्यात माझं अगदी स्पष्ट असं म्हणणं आहे की ज्या ज्या अंतर्दशा या अष्टमस्थानाशी संबंधित आणि द्वादश स्थानाशी संबंधित असतील त्या त्या अंतर्दशा ह्या नेहमी त्रासदायक जातील असं आपल्याला सांगायला पाहिजे. आणि मग हेच आपण दशेमध्ये घ्यायचं की बाबा जन्मतः तुझी दशा केतूची आहे, परंतु केतू दशेनंतर लगेच येणारी शुक्राची दशा ही वैवर्ष 1 ते वैवर्ष 10 म्हणजे 10 मे 2005 पर्यंतचा कालखंड तुमच्या पत्रिकेमध्ये चांगला जाणारा दिसतो. परंतु वैवर्ष 10 नंतर वैवर्ष 11, वैवर्ष 12 ते 16 म्हणजे ऑक्टोबर 2005 ते सप्टेंबर 2011 पर्यंतचा कालखंड कष्टसाध्य असणार आहे. मग त्यावेळेला तुम्ही लॉजिकली आपण म्हणतो की 8वी 9वी 10वी जरा जपायला लागेल है ना.
8वी 9वी 10वी आपल्याला जपायला लागेल. त्यानंतर मग 2011 नंतर त्याच्या पत्रिकेमध्ये 17 वर्ष सुरू होतं. 17 नंतरचे क्रमांक 2017 पर्यंत विचारात घेतले तर 22 वय होतं. म्हणजे थोडक्यात वयवर्ष 17 ते वयवर्ष 22. खरं तसं बघायचं झालं तर 12वी नंतर मुख्य शिक्षणाचं वर्ष आहे हे त्याच्या पत्रिकेमध्ये चांगलं दिसतं. त्यामुळे जरी तो घरापासून दूर गेला तर निश्चित मित्र त्याला बिघडवणार नाही. याला तू माझ्या जबाबदारीवर घरापासून दूर पाठव. हा आई वडिलांपासून दूर गेला की चांगली प्रगती होईल. कारण लगेच काउंटर क्वेश्चन असतो आई वडिलांचा की पोरग बिघडणार नाही ना, इथंच एवढा धिंगाणा करतो तर तिकडे किती करेल. तर तसं नाही, ते निश्चित बिघडणार नाही. कोण त्याला गुरु भेटेल, कोण त्याला मित्र भेटेल सांगता येत नाही. आणि वेळ आणि स्थळ या दोन्ही गोष्टी नेहमी आयुर्मान बदलत असतं, आयुष्य बदलत असतं. या गोष्टीवर थोडासा विश्वास ठेवून आपलं शास्त्र जे सांगतं किंवा आपल्या शास्त्रावरती विश्वास ठेवून आपण त्याला हे सांगायला पाहिजे की वयवर्ष 17 ते वयवर्ष 22 मनाप्रमाणे अपेक्षेप्रमाणे यश आणि चांगली प्रगती किंवा शिक्षणात प्रगती होणार आहे असे ग्रहमान तुझ्या पत्रिकेत आहे. त्यानंतर वयवर्ष 23 वयवर्ष 23.5 म्हणजे सप्टेंबर 2017 ते जून 2019 वर अगेन गुरु आणि शनीचा संबंध येतो. आता गुरु आणि शनी यावर फुल्या मारल्या आहेत, त्याचं कारण अष्टम स्थानाशी संबंधित ज्या दशा आहेत. सो हा जो कालखंड पत्रिकेत आहे हा बऱ्या प्रमाणामध्ये त्रासदायक तापदायक जाईल. या दरम्यान करिअरशी रिलेटेड जे स्ट्रगल असेल ते थोडा काळापुरतं तुला पॉज करायला लागेल, थोड्या काळापुरतं तुझ्यासाठी अडचणीचं असेल. पण एक मात्र 100% सांगतो की तुझ्या पत्रिकेमध्ये एक महिना पुढचा घ्यायचा. 19 जून 2019 सांगितले तर आपण 19 जुलै 2019 ही स्टँडर्ड प्रॅक्टिस ठेवा. ज्या दशा आंतरदशा तुमच्या समोर येतात त्याच्यामध्ये 15 दिवस ते 1 महिना ऍड करायचा, नेहमी लक्षात ठेवायचं. तर त्या हिशोबाने सांगायचं की 19 जून 2019ला तुझा हा कालखंड संपतो, पण महिनाभरानंतर चांगल्या प्रकारच्या भाग्योदयाला सुरुवात होते, ज्यात तुला वयवर्ष 24 ते वयवर्ष 29 चांगलं यश आणि चांगली प्रगती मिळणार आहे. म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये मनाप्रमाणे अपेक्षेप्रमाणे यश आणि चांगली भाग्योदयाची हा कालखंड तुझ्या पत्रिकेत सुरू होतो. आता 29व्या वर्षी हा बऱ्या प्रमाणामध्ये सेटल होण्यासाठी धडपड करतो न करतो. वयवर्ष 30 वयवर्ष 31 वयवर्ष 32 हे त्याच्या पत्रिकेमध्ये त्रासदायक येतात. म्हणजे जुलै 2024 ते जुलै 2027 हा कालखंड पत्रिकेमध्ये त्रासदायक येतो. मग या दरम्यान तुम्ही जनरल टॉनिक म्हणता येईल आपल्याला की बाबा रे बिझनेसमध्ये ओव्हर ट्रेडिंग करू नको, बिझनेसमध्ये तुला अगदी कॉशियसली जायला पाहिजे. या दरम्यान लॉसेस होण्याचे योग पत्रिकेत आहे. आता वयानुरूप आपल्याला घ्यायला पाहिजे, कारण वयवर्ष 29 ते वयवर्ष 32 हा कालखंड लग्नानंतरचा सुद्धा असणार आहे. ऑलरेडी त्याच्या पत्रिकेमध्ये विवाह सौख्य संसार सुख खराब आहे. म्हणजे आपल्याला विवाह सुखाला धरून संसार सुखाला धरून सुद्धा हा कालखंड पत्रिकेत आहे. आणि ज्यावेळेला आपण जबाबदारीने म्हणू की हा कालखंड निगेटिव्ह आहे त्यावेळेला आर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, वैवाहिक सगळे पॉईंट त्यात ऍड करून टाकायचे. अलग लक्षात. म्हणजे ह्या अशा पद्धतीने आपण वयाच्या 32 वर्षापर्यंत गेलो. आणि मग पुढे वयाच्या 33 नंतरचे क्रमांक पुन्हा वयाच्या 37 वर्षापर्यंत चांगले. वयवर्ष 38 वयवर्ष 39 अगेन गेन विथ पेन किंवा निगेटिव्ह पिरियड, काहीसा कष्टसाध्य कालखंड. अगेन 39 वर्षानंतर म्हणजे 2035च्या मार्च महिन्यानंतरचे क्रमांक जवळजवळ 2045 सालापर्यंत चांगले. आणि अनुक्रमे पुढचा कालखंड वयवर्ष 48 वयवर्ष 49 वयवर्ष 50 वयवर्ष 51 वगळले तर पुन्हा 61 वर्षापर्यंत क्रमांक पत्रिकेतलं चांगलं. पुढे वयवर्ष 62 नंतर गुरु महाराजांची दशा सुरू होते. गुरुदशा ही वयाच्या 65 वर्षापर्यंत त्रासदायक दाखवते, कारण अगेन गुरु आणि शनीच्या आंतरदशा आहेत, हे त्रासदायक ठरणार. आणि पुढे वयाच्या 65 नंतर भविष्य सांगायच्या भानगडीत पडायचं नाही. त्याला सांगायचं पुन्हा ये, पुन्हा फी घेईल आणि नंतर पुन्हा पुढचं सांगेल असं करून सोडून द्यायचं, कारण 60-65 वर्षापर्यंत बस झालं. असं आपल्याला करायला पाहिजे. तर हे रिस्पेक्टिव्ह अप्स अँड डाऊन्स तुझ्या पत्रिकेत आहे असं आपल्याला सांगायला पाहिजे. आणि नंतर तुमच्या बाकी आज सकाळपासून जे ऐकलं ते आपण सांगू शकतो. बाबा मेषेचा रवी आहे, कार्यक्षेत्रात यश मिळणार. मकरेचा मंगळ आहे, कुलदीपक योग आहे, गुरु शनीचा योग आहे, धर्मकर्मादी योग आहे. तुझे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट चांगले राहील, सोशल कॉन्टॅक्ट चांगले राहील. मग बाकी आपली हरभक्त परायण ज्याला आपण म्हणतो ते 3-4 मिनिटं आपल्याला ते प्रवचन करायचंय की पत्रिकेतले कुठले कुठले चांगले योग आहे, कुठले कुठले वाईट योग आहे, या सगळ्या गोष्टी. पण सगळ्या गोष्टी आपण महत्वाच्या ज्या आहेत त्या अगदी टाइम फ्रेम मध्ये प्रॉपर बांधून त्याला सोडायचं है ना. आणि हे सगळं करत असताना सुरुवातीला मला 18, 19, 20 मिनिटं लागायची. हळूहळू हळूहळू तो वेळ आता 14-15 मिनिटावर आलेला आहे ना. हरकत नाही. तर मी असं म्हणेल की तुम्ही ज्या पत्रिका बघता त्या पत्रिका बघत असताना क्लायंटचे सगळे प्रश्न संपल्यानंतर एक छोटासा पॉज घ्यायचा आणि तिथून फक्त आपणच बोलायचं, त्याला बोलू द्यायचं नाही, लक्षात. आणि त्याला बोलू द्यायचं नाही एवढा करता की आपला फोन रेकॉर्डिंग मोडवर ठेवायचा. आपण ज्या पत्रिका एक्सप्लेन केल्या या आपण टॅली करायच्या कालांतरानंतर. आणि मग हळूहळू काही काही गोष्टी ही टेक्नॉलॉजी एवढ्या करता वापरा म्हणतो रेकॉर्डिंगची की ही रेकॉर्डिंगची पद्धत फार सोपी आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी कदाचित महाराष्ट्रातला म्हणण्यापेक्षा देशातला सगळ्यात जास्त टॅक्स पेअर असेल कोविड काळातला, लक्षात.
कोविड काळामध्ये सगळं जग खाली बसलं, रिकामं बसलं, सगळं झालं. मी आपलं फेसबुकला एक पोस्ट टाकली, सगळ्यांना व्हॉइस नोट रेकॉर्डिंग टेलिग्राम फेसबुक बुटिंग वरती करेल अशी एक पोस्ट टाकली आणि चार्जेस 3 पट करून टाकले है ना. आणि सगळ्या लोकांनी ऑनलाईन पेमेंट केलं. एका घरातल्या 15-20 पत्रिका यायला लागल्या. म्हणजे दिवसभर 300 म्हणजे जेवढे दिवस कोविड होतं तेवढे दिवस साधारणपणे पर डे इन्कम माझं 30-35 हजाराच्या खाली नव्हतं. सो मला असं म्हणायचंय की एव्हरी प्रॉब्लेम ही नेहमी अपॉर्च्युनिटी देते. म्हणून मी म्हणालो की महाराष्ट्रातला नव्हे तर कदाचित मी देशातला असेल की कोविड काळात सगळ्यात हायएस्ट साईडला टॅक्स मी भरलेला आहे. त्यामुळे थोडक्यात मी असं म्हणेन तुम्हाला की कशी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळेल हे आपल्याला आपलं डेव्हलप करायला पाहिजे. अत्यंत महत्वाचं मगाशी बगरे गुरुजी सांगून गेले. ते जरा 50 पानं म्हटले. 50 पानं होईल की नाही मला शंका आहे, पण एक 5-7 पानं का होईना तुम्हाला वाचायला पाहिजे. मी अनेक वर्ष नाशिक पुणे गाडीत असो प्रवासात असो कुठेही असो एक पान वाचतो. रोज एक पान, कुठल्याही ग्रंथाचं एक पान वाचून मी आपला निघून जातो कामाला. तर सांगायचा उद्देश असा की ह्या सवयी आपल्याला करायला पाहिजे. दुसरं असं की एक मॉडर्न आता काही पद्धती हा ते काय आपलं ते ओघाने सगळं येतं. आता जसं आपण क्लायंटला ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत असतो आणि एक्सप्लेन केल्यानंतर सगळं झाल्यानंतर महत्वाची आपली रत्न आहे किंवा रेमिडियल मेजर्स आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण कन्व्हिन्स करायला लागतं. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 2-4 गोष्टी आपल्याला सांगायला पाहिजे. जसं आपलं सॉफ्टवेअर आहे की हे ॲस्ट्रोसेज आपलं सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये पहिल्या पानावर तिथे म्हणतात की ऑल कॅल्क्युलेशन्स आर म्हणजे त्यांनी म्हटलंय की बाबा हे ओपिनियन आहे, सजेशन्स आहे वगैरे वगैरे. तर आपण लोकांनी सुद्धा काही ओळी आपण सुरुवातीला जर रेकॉर्ड देत असेल तर म्हणून घ्यायला पाहिजे किंवा आपल्या पत्रिकेवरती पण ते छापून घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू करता येईल. एखादं पुढचं लेक्चर असेल त्यावेळेला बऱ्याच बाकीच्या गोष्टी टिप्स सांगेल. आणि आत्ता तरी माझ्या माहितीप्रमाणे हर्षदजी माझे परममित्र त्यांनी मला इथे बोलवलं आणि तुम्ही लोकांनी सुद्धा बऱ्यापैकी प्रोत्साहित केलं म्हणा किंवा मला हे एक्सप्लेन करण्यासाठी चान्स दिला त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. अजून पुढच्या वेळेला अधिवेशन असेल त्यावेळेला आम्ही नक्की हजर राहू असं दिसतंय एकंदरीत. शुभम भवतु. थँक्यू सो मच. धन्यवाद. सरांनी अतिशय छान मार्गदर्शन केलंय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढे जेव्हा आपण कधी जीवन वृत्तांत लिहू तेव्हा सरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी.